नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे विवाह. कथा अर्चना पाटील. क्षितिज आज खूप आनंदात होता. विदिशाला भेटण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. दोघेही मुलीच्या हॉस्टेलपासून जवळच असलेल्या एका आईस्क्रीमच्या दुकानात भेटले. मला उशीर झाला का? नाही, मीच लवकर आलो होतो. मी तुम्हाला एक विचारू का? जे काही विचारायचे आहे सगळेच विचारून टाक. लग्नानंतर गोंधळ नको. तुम्ही MSc केमिस्ट्री मग गावाकडे का राहता? पुण्यात येऊन नोकरी का करत नाहीत? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करत नाही? 100 एकर शेती आहे आपली. शिवाय आता मी देशमुखांचा एकटाच वारसदार. माझ्याशिवाय ती शेती कोणी पाहणार नाही. नोकरीतून जो पगार मिळेल त्यापेक्षा जास्तच उत्पन्न घेतो की मी शेतीतून. मग काय गरज नोकरीची? क्षितिजच्या उत्तरातून विदिशाच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीही त्याचे गाव सोडून शहरात येणार नाही. तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे? क्षितिज खदखदून हसायलाच लागला. एकदम सासूवरच आली की तू. माझ्या आईनेच पसंत केली आहे तुला. पण खरं सांगू का, तुझा फोटो पाहिला आणि मी प्रेमातच पडलो तुझ्या. ग्रामीण भागातील असूनही पुण्यात BSSC कॉम्प्युटर शिकते तू. इतकं भारी इंग्रजी बोलते तू. तुझं बोलणं हसणं सगळंच आवडतं मला. कधी एकदा तू लग्न करून माझ्या आयुष्यात येशील असं झालं आहे मला. विदिशाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिने लाजून मान खाली घातली. लग्नाचा दिवस येईपर्यंत क्षितिज आणि विदिशाने एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा, हनीमून स्पॉट सर्व गोष्टीवर गप्पा मारल्या होत्या. 1 मार्च लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची वरात पारावरून येऊन मंडपात उभी राहिली. पण नवरदेवाला ओवाळण्यासाठी वधू पक्षांकडून कोणीही पुढे येईना. कारण नवरी एक चिठ्ठी लिहून पळून गेली होती. तात्या, मी खूप मोठी चूक करते आहे, पण लग्न करून आयुष्यभर ॲडजस्ट करायला माझं मन तयार होत नाही आहे. आईसारखं केवळ चूल आणि मूल करायला नाही जमणार हो मला. तुम्ही शोधलेल्या स्थळात काहीच कमतरता नाही. त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी माझ्या या विवाह बंधनातून सुटका नाही. म्हणूनच तुम्हाला न सांगता मी हे घर कायमचे सोडून जाते आहे. शिकवा, अजून शिकवा पोरीला. तात्या स्वतःच्या बायकोवर ओरडतही होते आणि रडतही होते. वर पक्षाच्या घरीही स्मशान शांतता होती. देशमुखांच्या छातीत दुखायला लागले होते. सगळ्या गावासमोर नाचक्की झालेली होती. पण तरीही आपल्या कुटुंबाकडे पाहून क्षितिजने स्वतःला सावरले. विदिशाने पुण्यात येऊन हॉस्टेल सोडले. वेदिका नावाच्या मुलीसोबत एका फ्लॅटमध्ये ती भाड्याने राहू लागली. एका कंपनीत तिला नोकरी मिळाली होती. वेदिका खूप दारू प्यायची, पार्ट्यांना जायची, पण पर्याय नव्हता म्हणून विदिशा तिच्यासोबत राहत होती. 4 वर्ष अशीच गेली. एका रात्री वेदिका 2 लाख कॅश असलेली बॅग घेऊन आली. विदिशा काही विचारणार तेवढ्यात तिच्या मागे एक रुमाल चेहऱ्यावर बांधलेला तरुण फ्लॅटच्या आत शिरला. बॅग इकडे आण, नाही तर फुकट मरशील. बॅग मिळणार नाही, तू आधी बाहेर हो. त्या तरुणाने पुढच्या क्षणी वेदिकाच्या पोटात चाकू खुपसला आणि बॅग घेऊन फरार झाला. विदिशाला काही समजत नव्हते. फ्लॅट संस्कृतीत तिच्यासाठी कोणी दरवाजाही उघडणार नव्हते. तिने पटकन चाकू वेदिकाच्या पोटातून बाहेर काढला आणि रिक्षा घेण्यासाठी खाली गेली. एका रिक्षावाल्याला सोबत घेऊन ती फ्लॅटमध्ये पुन्हा आली तर रिक्षावाला ओरडतच खाली पळाला. विदिशा वेदिकाजवळ गेली तर तिचा श्वास बंद झालेला होता. तेवढ्यात वॉचमॅन फ्लॅटमध्ये आला. पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्यात आला. विदिशा आता निराश झाली होती. वेदिका प्रकरण आपल्याला खूप महाग पडणार हे तिला समजून चुकलं होतं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. पोलीस संपूर्ण फ्लॅटमध्ये फिरत होते. वेदिकाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विदिशाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सकाळी 9 वाजताच विदिशा पोलीस स्टेशनला जाऊन बसली. कधी हे प्रकरण संपेल असं झालं होतं तिला.
साहेब आले नाहीत अजून, 10 वाजता येतील. कॅबिनमध्ये जाऊन बसा, पोलीस हवालदार म्हणाला. कॅबिनमध्ये शिरताच टेबलवरील क्षितिज देशमुख पाटी वाचली आणि विदिशाच्या डोळ्यातून टपटप पाणी यायला लागले. तेवढ्यात क्षितिज दाखल झाला. तो येताच विदिशा पटकन उभी राहिली. वेदिका मर्डर केस, चाकूवर तुझ्याच बोटाचे ठसे आहेत. हॉलमध्येही सगळीकडे फक्त तुझ्याच हाताचे ठसे आहेत. फक्त तू खून केला, खुनामागचे कारण समजत नाहीये. ते तू सांगून टाक आणि प्रकरण मिटव. मी खून केला नाहीये, पण पुरावे तर तेच सांगत आहेत. काल काय झालं होतं ते मी लेखी जबाबात सांगितलं आहे, पण ते सगळं खोटं आहे. तू तुरुंगात नक्कीच जाणार. आजपर्यंत केलेल्या सगळ्याच गुन्ह्याची मी शिक्षा देणार आहे, मिस विदिशा. हे बघा, चूप, बिलकुल चूप. कदम, गाडी काढा. आमदारांनी बोलवलंय आपल्याला. मॅडम, रोज सकाळी यायचं इथे चौकशीला, समजलं ना? विदिशाला दिवसभर काय करावं काहीच समजत नव्हतं. संध्याकाळी ती पुन्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर क्षितिजची वाट पाहू लागली. रात्री 9 वाजता क्षितिज बाहेर आला. तो बाईकला किक मारणार तेवढ्यात विदिशा त्याच्यासमोर आली. मला बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. मी खूप चुकीचे वागले होते 4 वर्षापूर्वी. मला माफ करा, पण मी हा खून केलेला नाही. प्लीज मला यातून सोडवा. लॉजवर चलते का? हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाऊ शकलो नाही तर लॉजवरच जाऊन येऊ. तुझे सगळे गुन्हे माफ. बसते का मग बाईकवर? क्षितिज काय बोलावे तेच समजत नव्हतं विदिशाला आणि पुढच्या क्षणी क्षितिज निघून गेला. विवाह भाग 2 लवकरच येईल. आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.